धरणगावमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केला असून शिक्षकाला पीडितेचे कुटुंबियांनी चोप दिला आहे. शिक्षक राहुल अहिरे याच्या विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षक याला अटक करण्यात आली आहे. राहुल अहिरे असे अत्याचार करणाऱ्या शिक्षकाचे नाव असून त्याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. शिक्षकाला पीडित विद्यार्थिनीसह तिचे कुटुंब मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत शिक्षक विद्यार्थिनीकडे पुन्हा शरीर सुखाची मागणी करून ब्लॅकमेल करत होता. शिक्षकांकडून फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे विद्यार्थिनी नैराश्यात तसेच मानसिक तणावात असल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तक्रारीतून प्राप्त झाली आहे. या संदर्भात पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. या संदर्भातली माहिती आज दिनांक 8 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना यावेळी प्राप्त झाली आहे. धरणगाव पोलीस स्थानकात एक पोस्कोचा गुन्हा दाखल झालेला आहे. नेमकं काय प्रकरण आहे? धरणगाव शहरातील एका शैक्षणिक संस्थेमध्ये एक शिक्षक कार्यरत होता. त्याचं नाव आहे राहुल जगन्नाथ अहिरे आणि त्या शाळेमध्ये देखील ती पीडिका शिकत होती. त्या पीडितेचा त्या शिक्षकांनी विश्वास संपादन करून तिच्यावर त्यांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याबाबत तिच्या आईने काल पोस्टेला तक्रार दिली. त्या अंतर्गत आपल्या पोलीस स्टेशनला BNS 64, 75, 77, 78 आणि पोक्सो ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही तात्काळ आरोपीतास अटक देखील केलेली आहे. सर, तो पीडितेचे काही खासगीतले व्हिडिओ फोटो त्याने काढले होते, त्याच्या आधारे तो ब्लॅकमेलिंग करत होता विद्यार्थ्यांना. हो, पीडितेच्या आईने तिच्या तक्रारीमध्ये तीच म्हटलं होती तो ते काही तिचे काही फोटोज होते किंवा त्यांच्या कुटुंबियांना धमकावून वगैरे धमकावण्याची किंवा त्यांना त्यांच्या जीविताची भीती दाखवून तो वेळोवेळी तिला ते ब्लॅकमेल करत होता आणि त्याने तिच्याशी वेळोवेळी ते शारीरिक संबंध केले होते. त्याबाबत आपल्याला तक्रार प्राप्त झाल्याने आपण तात्काळ त्यांची तक्रार पोस्टेला दाखल करून घेतली आणि आरोपीतास देखील अटक केलेली आहे आणि आता आम्ही आज त्याला माननीय न्यायालयात हजर करतो आहोत. सर, किती दिवसापासून हे लैंगिक शोषण सुरू होतं विद्यार्थ्यांचं? पीडिताई 2022 मध्ये त्या शाळेमध्ये इयत्ता 9वी शिकत असताना तेव्हा त्याने त्या शिक्षकाने तिचा विश्वास संपादन केला होता. ते आज तागायत त्यांनी तक्रार दिलेली होती. सर, विश्वास संपादन केलं म्हणजे विद्यार्थिनीला काही पास करण्याचं किंवा अधिकचे मार्क देण्याचा विष दाखवला होतो, नेमकं काय? नाही, वेळोवेळी फक्त तिच्या क्लासवर जाऊन तिच्यावर लक्ष ठेवून चांगलं ते गोड बोलून थोडं संमोहित करून थोडं तिच्याशी विश्वास संपादन केला होता तिचा त्यांनी.